मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिलों में है आरमान यही कुछ कर जाए, कुछ कर जाए। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है। बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ। शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला नाम नहीं। तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है। तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है। मैं सागर से भी गहरा हूँ, मैं सागर से भी गहरा हूँ। तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं। झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं। अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की मुट्ठी में जब जब भी मुझको झोंकोगे, तब तक सोना बनूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। अशू, ए अशू, जरा इकडे ये. काय पप्पा? अरे, मी एक प्रेझेंटेशन करतोय. मला जरा मदत करशील का? पप्पा तुम्ही प्रेझेंटेशन करताय? अरे मग आता सगळा काळ बदललाय, त्यानुसार आपण हे बदलायला नको का? मी जेव्हा सर्व्हिसला होतो तेव्हा सर्व्हिसला पहिल्यांदा त्यावेळी हे कॉम्प्युटर लॅपटॉप असं काही नव्हतं. आणि सध्याची सगळी कामं तर ऑनलाईन चालू आहेत. त्यानुसार मग आपल्याला बदलायला हवं ना. नवनवीन टेक्निक हे शिकलं पाहिजे. तुम्हाला काय अडचण आहे? अरे, मला इथं ॲड करता येईल का? हे ॲड करायचं आहे, ते कसं करता येईल? बराच मी बघतोय, जमतच नाही बघ. पप्पा आता या पद्धतीने पुढे टाईप करा, तुम्हाला नक्की जमेल. ओके. ओके, जमलं. हे तर सोपं आहे. उगाचच मी टेन्शन घेतलं होतं. काय रे, कसला विचार करतोयस? काही नाही हो, असलाच नाही. कसला नाही, तू कसला तरी विचार करतोस आणि ते मला ओळखायला वेळ लागणार नाही. बाप आहे मी तुझा. सांग बरं, कसला विचार करतोयस ते? नाही हो, काही नाही. आता माझं हे काम संपलं
आपण जरा फिरायला जाऊया का? फिरायला? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर जाऊया. चला जाऊया. चला. पप्पा, मला तुम्हाला मगाशी एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही गाडीत बसल्यावर नेहमी जिंदगी में आ रहा हूं हेच का गाणं लावता हो? तू नीट ऐकलंस का? या गाण्याचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडला आहे बघ. कसला प्रभाव? पहिल्यांदा मी जेव्हा या शहरामध्ये आलो तेव्हा काय होतं माझ्याकडे? 10च्या खोलीमध्ये, एका 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीत मी राहत होतो. रोज सकाळी उठलं नोकरीच्या शोधासाठी बाहेर पडत असे आणि बाहेर पडल्यावर शेजारच्या टपरीमध्ये, त्यावेळी त्या टपरीवर दररोज सकाळी तो चहावाला एक गाणं लावायचं. मग चहा पीत पीत त्या गाण्याचा मी आस्वाद घ्यायचो आणि मग हे गाणं ऐकून झालं की नव्या उमेदीने नोकरीच्या शोधासाठी मी पडायचो. शेवटी असंच अशी नोकरी मिळाली. आमच्या वेळी पण कुठं होत्या नोकऱ्या? प्रयत्न सोडला नाही. योग्य संधी कधी ना कधी येतेच आणि तिचा फायदा आपण घेतला पाहिजे व त्यातील नवनवीन गोष्टी आत्मसात करता आल्या पाहिजे. अरे कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी आपले कष्ट, मेहनत आवश्यक असते. मला उगाचच टेन्शन येते. अरे कसलं टेन्शन घेऊन बसला आहेस? बोल, तुला कसलं टेन्शन आहे? त्या गोष्टीचं टेन्शन घेऊन बसलो होतो ते तुमचं ऐकल्यावर सगळं गेलं बघा. अरे पण सांगशील का नाही तुला कसलं टेन्शन आहे ते? आता बाप्पा लास्ट इयर, आता जॉबचं टेन्शन, परत वाढत असलेलं कॉम्पिटिशन, याचंच मी खूप टेन्शन घेतलं होतं बघा. अरे एवढ्याशा गोष्टीचं टेन्शन? भारत हा तरुणांचा देश आणि तुझ्यासारख्या जर तरुणांनी जर असा जर विचार जर करायचा ठरवलं तर कसं? पैसा कसा उभा करायचा? चांगल्या विचारानं कामाला सुरुवात केली तर आपोआपच आपल्याला मार्ग सापडतो. त्यासाठी समाजाकडून, गव्हर्नमेंटकडून आपणास योग्य ती मदत मिळते. एक गोष्ट सांगू तुला, त्याच्यावर विश्वास ठेव, योग्य तो मार्ग सापडेल. चल आपण जर आता दुसरीकडे जाऊ. अरे बेरोजगारी, गरिबी, शिक्षण, जातीयवाद या मुद्द्यावर तोडगा काढायची तुमच्या युवकांची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने तुम्ही विचार करा. भारतातील सर्व नागरिक कसे खुश राहतील या दृष्टिकोनातून तुम्ही तरुणांनी विचार करायला पाहिजे. मग ते कोणतेही क्षेत्र असो, आपल्या परीने ते निवडले पाहिजे. बरोबर आहे पप्पा. दुसऱ्यावर आपण किती दिवस विसंबून राहायचं? मला असं वाटतंय वी हॅव टू थिंक अबाउट दिस. नोकरी, पॅकेज याबाबत आपला दृष्टिकोन बदलायला हवा. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन या ज्ञानात शिक्षणाचा कसा उपयोग करता येईल हे पाहणे गरजेचे आहे. पप्पा आता मला आलंय. डॅड, व्हॉट आय हॅव टू डू? दॅट्स माय गुड बॉय. सर अब्दुल कलाम सेड, India should walk on her own shadow. We must have our own development model. Yes,
अरे कुठं? लिए सपने निगाहों में, चला हूँ तेरी राहों में, जिंदगी आ रहा हूँ मैं.